Hello, all law aspirants, friends, and all dear one. This is Mr. Yogesh with you for sharing syllabus of LLB 3-year course, semester 5th and 6th, and 5th year course BLS LLB semester 9th and 10th. Here in this video, those candidates pursuing LLB course can utilize this video and study material by visit my YC Learning Bench channel. In this video, you will get to know all the details of LLB course, syllabus and all videos related to different topics. So be check out and like, share, comment and subscribe my channel for update your knowledge regarding law. So let's start the what is the specification of all subject. First one, semester 5th, there are 4 subjects. First one, Civil Procedure Code, in short CPC, Diwani Prakriya Sahita Kaida. And another one is Limitation Act, that is Mudat Adhiniyam 1963. Let's learn the content of what is Civil Procedure Code. In this first introduction to Civil Procedure Code 1908 प्रस्तावना दिलेली आहे 1908. डिफरन्स बिटवीन प्रोसिजर लॉ अँड सबस्टॅन्टिव्ह लॉ, प्रतिक्रियात्मक कायदा व मूलभूत कायदा याबद्दल माहिती दिलेली आहे. मूलभूत कायदा म्हणजे जो गुन्हे, शिक्षा व नागरी कायद्यातील जे काही कर्तव्य व जबाबदाऱ्या आहेत याचे वर्णन करतो. आणि प्रतिक्रियात्मक कायदा ज्यामध्ये न्यायालय काय ठरवते, कोणती दिशा ठरवते दिवाणी किंवा फौजदारी कारवाईत याबद्दलची माहिती मिळते. यू कॅन गेट द डिटेल्स वेन यू आर रीडिंग. नेक्स्ट वन, डेफिनेशन, काही व्याख्या आहेत. सूट्स ज्युरिडिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट्स, काही दावे आहेत दिवाणी न्यायालयाचे किंवा त्याचे कार्यक्षेत्र आहे, त्यांच्या अधिकाराचे जे कार्यक्षेत्र आहे याबद्दलची माहिती आहे. सूट्स ऑफ सिव्हिल नेचर सेक्शन 9, नागरी जे काही सूट्स आहेत त्याबद्दलची माहिती आहे. डॉक्ट्रिन ऑफ रेस सब ज्युडिसा अँड रेस ज्युडिडाटा, जे काही याबद्दलची माहिती आहे त्यामध्ये भेटते. फॉरेन जजमेंट, दॅट इज सेक्शन नंबर 13 and 4, परदेशी काही निकाल आहेत, काही सिद्धांत आहेत. नेक्स्ट, प्लेस ऑफ सूट सेक्शन 15 and 20, सूटचे ठिकाण. अँड ट्रान्सफर ऑफ केसेस, जे काही प्रकरणं आहेत त्याचे हस्तांतर कशा प्रकारे करू शकतात. दिस ऑल इन्फॉर्मेशन यू विल गेट सेक्शन 22 to 25. Next one, very important subject, second one also, that is Criminal Procedure Code, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973. In this subject, what is the content? There are 12 modules. Module number 1, Introduction and Functionary under the Code, काही व्याख्या, कार्यक्षेत्र आहेत त्याबद्दलची माहिती भेटते. मॉड्यूल नंबर 2, अरेस्ट अँड सर्च अँड सीजर, दॅट इज अटक किंवा काही जप्ती आहेत याबद्दलची माहिती. मॉड्यूल नंबर 3, प्रिव्हेन्शन मेजर अँड सिक्युरिटी प्रोसिडिंग, प्रतिबंधात्मक व ज्या काही सुरक्षा प्रक्रिया आहेत याबद्दलची माहिती भेटते. मॉड्यूल नंबर 4, मेंटेनन्स ऑफ व्ह्यूज चिल्ड्रन अँड पॅरेंट्स, मुले, पालक व पत्नी यांची देखभाल व त्याबद्दलचे जे काही रूल्स आहेत त्याची माहिती भेटते. इन्व्हेस्टिगेशन, अन्वेषण किंवा तपास. नेक्स्ट वन, ज्युरिडिक्शन, मॉड्यूल नंबर 6, ज्युरिडिक्शन ऑफ क्रिमिनल कोर्ट्स, गुन्हेगारी कोर्टाचे कार्यक्षेत्र. नेक्स्ट वन, मॉड्यूल नंबर 7, कंप्लेंट्स टू मॅजिस्ट्रेट, दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार आपण कधी कशी करू शकतो. मॉड्यूल नंबर 8, चार्ज अँड ट्रायल, शुल्क आणि चाचणी. मॉड्यूल नंबर 9, प्ली बार्गेनिंग, प्ली अँड बार्गेनिंग, एव्हरीवन नो दॅट, प्लीचा सौदा. मॉड्यूल नंबर 10, बेल अँड अँटिसिपेटेड बेल, दॅट ऑलरेडी वी लर्न, जामीन आणि अटकपूर्व जामीन काय असतं, कसा मिळवला जातो, त्याबद्दल कसे ॲप्लिकेशन करू शकतो आपण. नेक्स्ट वन, जजमेंट अँड अपील, निवाडा आणि त्याबद्दल अपील आपण केव्हा, कशी, कुठे करू शकतो याबद्दलची माहिती. मॉड्यूल नंबर 12, रेफरन्स, रिव्हिजन अँड ट्रान्सफर. These all modules we are learning in the
Criminal Procedure Code, that is CRPC. Next one, this is a vast subject. Next one, Juvenile Justice Act, बाल न्यायालय. Already we learn in the semester 4th the children's need of care and protection, observation home and other rights and court procedure. बाल न्यायालयाचा निवाडा निकाल, कोणत्या प्रकारे त्यांना शिक्षा दिली जाते, त्या बाल गुन्हेगारामध्ये कशा प्रकारची सुधारणा घडवून आणली जाते, कशा प्रकारे सुधारणा घडवून आणली जाते, कोणत्या बाल गुन्हेगाराला शिक्षा दिली जात नाही, याबद्दलची सर्व माहिती आपल्याला दी ज्युव्हेनाइल जस्टिस यामध्ये भेटते. नेक्स्ट वन, प्रोहिबिशन ऑफ ऑफेंडर ॲक्ट्स, गुन्हेगारांचा शोध कायदा. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कोणाला प्रोहिबिशन दिलं जातं, कधी दिलं जातं, किती वर्षाचं असल्यानंतर दिलं जातं, याबद्दलची सगळी माहिती आपल्याला प्रोहिबिशन ऑफ ऑफेंडर ॲक्ट्स यामध्ये मिळते. ऑलरेडी आय गिवन द कंटेंट्स, यू कॅन गो थ्रू दिस. नेक्स्ट वन, लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट, पब्लिक इंटरनॅशनल लॉ, ह्युमन राईट and human right. First one, public international law and human right. Human right, that is मानवी हक्क. पब्लिक इंटरनॅशनल लॉ, सार्वजनिक आंतरराष्ट्रीय कायदा. ह्युमन राईट्स इन इंटरनॅशनल लॉ, आंतरराष्ट्रीय कायद्यात मानवी हक्क. हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन राईट, मानवी हक्काचा ऐतिहासिक इतिहास, याबद्दलसुद्धा इतिहास किंवा विकास याबद्दलची माहिती भेटते. प्रोटेक्शन एजन्सी अँड मेकॅनिझम, संरक्षण एजन्सी आणि त्याबद्दल असलेली यंत्रणा. इम्पॅक्ट अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ इंटरनॅशनल ह्युमन राईट्स इन इंडिया, प्रभाव अंमलबजावणी आणि मानवी आंतरराष्ट्रीय जे काही हक्क आहेत त्याबद्दलची माहिती यामध्ये भेटते. एन्फोर्समेंट ऑफ ह्युमन राईट्स, मानवी अधिकाराची अंमलबजावणी. दिस ऑल इन्फॉर्मेशन वी आर गेटिंग इन पब्लिक इंटरनॅशनल लॉ अँड ह्युमन राईट. नेक्स्ट वन, इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट, कायद्याचे स्पष्टीकरण. इन दिस सब्जेक्ट, एड्स टू इंटरप्रिटेशन, रूल्स ऑफ स्टॅट्युटरी इंटरप्रिटेशन्स, कायद्याचे नियम, कायद्याच्या व्याख्या, प्रिझम्पशन ऑफ इंटरप्रिटेशन्स ऑफ स्टॅट्यूट, कायद्याचे अनुमान, मॅक्झिम्स ऑफ स्टॅट्युटरी इंटरप्रिटेशन्स, अधिकतम नियम जे काय आहे त्याबद्दल माहिती भेटते. प्रिन्सिपल ऑफ कॉन्स्टिट्यूशन इंटरप्रिटेशन, संविधानाच्या ज्या काही व्याख्या आणि तत्त्व आहेत याबद्दलची माहिती आपल्याला भेटते. दिस ऑल 4 सब्जेक्ट वी आर गोइंग टू लर्न इन सेमिस्टर 5th. नेक्स्ट वन, सेमिस्टर 6. In this semester 6, you will have both core subject and optional subject. So it's your choice to select the subject. The first one, alternative dispute resolution system. In this subject, what is the content? वैकल्पिक विवाद निराकरण प्रणाली. आर्बिट्रेशन, लवादाची प्रक्रिया, लवादाची व्याप्ती, लवादाचा प्रकार, लवादाचा अर्थ, लवादाचे करार, लवादाचे न्यायाधिकरण, लवादाचे सामंजस्य, लवादाचे परदेशी संबंध, लोक अदालत. These all contents we are going to learn in this alternative dispute resolution system. Next one, law of evidence, that is very easy and there is no content given because it's a large content of this. पुरावा कायदा, यामध्ये आपल्याला सर्व माहिती भेटेल. Next one, these all are optional subject. First one, Banking and Negotiable Instrument Act. बँकिंग आणि वाटाघाटी करण्यायोग्य साधन कायदा. In this subject, what is the content? All are optional paper. First one, Banking and Negotiable Instrument Act. बँकिंग आणि वाटाघाटी करण्यायोग्य साधन कायदा. In this, Reserve Bank of India Act 1934, Banking Regulation Act 1994, Bankers Book of Evidence Act 1891, Negotiable Instrument Act 1881. RBI अधिनियम, बँकिंग नियमन कायदा, बँकर्स पुरावा पुस्तक, साधन कायदा व त्याबद्दल असणाऱ्या
जे काही आपल्याला वाटाघाटी करता येतील याबद्दलची माहिती बँकिंग अँड निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये भेटते. नेक्स्ट वन ऑप्शनल सब्जेक्ट that is law of insurance. Law of insurance, in this subject, what is the content? General principle of law insurance, life insurance, marine insurance, fire insurance, insurance agent, third party, social insurance in India, public liability insurance. विमा कायदा, कायद्याचे सामान्य तत्त्वे जे आहेत, जीवन विमा आहे, सागरी विमा आहे, अग्निविमा आहे, विमा एजंट आणि थर्ड पक्ष, सामाजिक विमा आणि सार्वजनिक दायित्व विमा, या सगळ्या विषयासंदर्भात आपल्याला विमा कायदा या विषयामध्ये माहिती घ्यायची आहे. नेक्स्ट वन व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट दॅट इज अ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफ लॉ. बौद्धिक मालमत्ता कायदा, आपण तयार केलेली मालमत्ता. इन दिस सब्जेक्ट लॉ ऑफ कॉपीराइट, ट्रेडमार्क, पेटेंट, डिझाईन, ट्रेड सिक्रेट, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिलेटेड टू IPR, WPO अँड WTO. कॉपीराईटचा कायदा, ट्रेडमार्कचा कायदा, पेटेंटचा कायदा, डिझाईनचा कायदा आणि या सगळ्या कायद्यांचे जे काही आपण व्यापार करतो त्याचं रहस्य, व्हॉट इज अ सिक्रेट, ट्रेड सिक्रेट, आंतरराष्ट्रीय संबंधित व्यापार, या सगळ्या माहिती, या सगळ्यांची माहिती आपल्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲक्टमध्ये भेटणार आहे. नेक्स्ट वन कॉन्फ्लिक्ट ऑफ लॉ. इन दिस सब्जेक्ट the choice of jurisdiction, law lex cause, concept of domicile, status, marriage, legitimacy, याबद्दलची माहिती आपल्याला भेटणार आहे. कायद्याचा संघर्ष, कार्यक्षेत्र निवड, कायदा लेख कारण, संकल्पना, आदिवास स्थिती, विवाह स्थिती, वैधता, दत्तकपत्र, पालक तत्व, या सगळ्यांची माहिती आपल्याला कॉन्फ्लिक्ट ऑफ लॉ या सब्जेक्टमध्ये भेटणार आहे. नेक्स्ट वन law relating to women and children. In this subject, international concern and convention, women in India, women in post-independence India, sex inequality in inheritance right, guardianship, divorce, criminal law, social legislation and Women Employment Act. महिला मुलांशी संबंधित कायदा, यामध्ये आंतरराष्ट्रीय चिंता व त्याबद्दल घेतलेली अधिवेशन, भारतातील स्वातंत्र्यानंतरच्या महिला, त्याबद्दल स्वीकारलेली पालकतत्व, त्यांचे अधिकार, त्यांचे गुन्हे कायदा, सामाजिक महिला, त्यांचा रोजगार, या सगळ्यांची माहिती आपल्याला या विषयामध्ये भेटते. लास्ट वन लॉ अँड मेडिसिन, कायदा आणि औषध. इन दिस सब्जेक्ट राईट टू हेल्थ अंडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारतीय राज्यघटनेने अंतर्गत आरोग्याचा हक्क, याबद्दलची माहिती आपल्याला भेटते. दिस इज राईट गिवन बाय कॉन्स्टिट्यूशन. दी व्हरायटीज ऑफ मेडिकल प्रोफेशन इन इंडिया, भारतातील वैद्यकीय व्यवसाय, जे काही वैद्यकीय व्यवसाय आहेत त्याबद्दलची माहिती भेटते. सेल्फ रेग्युलेशन थ्रू कोड ऑफ कंडक्ट, आचारसंहितेद्वारे स्वनियमन करू शकता. द डॉक्टर पेशंट रिलेशनशिप, हाव मेडिकल माल प्रॅक्टिस, वैद्यकीय गैरवर्तन केले तर काय करू शकता. डॉक्ट्रिन ऑफ इन्फॉर्म्ड कन्सेंट, सूचित संमतीचा उपदेश. मेडिकल प्रोफेशन अँड कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. वैद्यकीय व्यवसाय आणि ग्राहक संरक्षण कायदा. दिस ऑल इन्फॉर्मेशन वी आर गेटिंग इन दिस सब्जेक्ट लॉ अँड मेडिसिन, कायदा आणि औषधे. These all are optional subject. And now the subject number 4, that is a practical training. This is very important. Drafting, pleading and conveyance. Drafting, general principle of drafting and relative substantive rules shall be taught. Pleading, civil, plaint, written statement, original petition, affidavit, memorandum, appeal, revision, petition under Article 226 and 32 of Constitution of India. Conveyancing, sale deed, mortgage deed, lease deed, gift deed, power of attorney, will,
या सगळ्याबद्दल ऑलरेडी आपण सेकंड इयरमध्ये याबद्दलची सगळी माहिती पाहिलेली आहे. आपण फक्त ते कसे लिहायचे, कसं ड्राफ्ट करायचं आहे, कुठे ड्राफ्ट करायचं आहे, कंटेंट काय असले पाहिजे, या सगळ्यांची प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेणार आहोत. लास्ट प्रॅक्टिकल नंबर 4 in this moot court, pre-trial preparation, participation in trial procedure. These all course included in LLB 3-year course, semester 5th and 6th. So, dear all, subscribe, share, and comment to my YouTube channel. Thank you.